जेएस न्यूज लाईव्ह मध्ये आपले मनापासून स्वागत. उंद्रीपट्टी देगलूर ग्रामपंचायतीकडे अस्वच्छतेविरोधात निवेदन. तात्काळ उपाययोजनांची मागणी. मुखेड तालुक्यातील उंद्रीपट्टी देगलूर पडलेल्या डासांच्या गावात वाढलेल्या अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून गावातील तुंबलेल्या नाल्या, रस्त्यावर साचलेले सांडपाणी आणि वाढलेल्या डासांच्या प्रादुर्भावाबाबत ग्रामपंचायतीने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ज्ञानेश्वर पाटील वडजे, नारायण पाटील वडजे, मारुती पाटील मटके, श्रीराम पाटील वडजे, उंद्री येथील नागरिकांनी प्रश्न मांडला यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे गावातील अनेक गल्ल्या व सार्वजनिक ठिकाणी नाल्यांची नियमित साफसफाई होत नसल्याने घाण पाणी रस्त्यावर साचत आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरून डास, माशा व इतर कीटकांची संख्या वाढली असून डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया, टायफॉइड व इतर संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. याचा सर्वाधिक फटका लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक व आजारी व्यक्तींना बसत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच ग्रामपंचायतीने तातडीने सर्व नाल्यांची साफसफाई करणे, सांडपाण्याचा योग्य निचरा करणे, गावात विशेष स्वच्छता मोहीम राबविणे, डास प्रतिबंधक फवारणी करणे, नियमित कचरा संकलन व्यवस्था प्रभावीपणे राबविणे तसेच केलेल्या कार्यवाहीची माहिती. याबाबत 15 ऑगस्टपूर्वी कार्यवाही न झाल्यास गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी व संबंधित विभागांकडे लेखी तक्रार करून पुढील कायदेशीर व प्रशासकीय पाठपुरावा करण्यात येईल. तसेच ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकून उपोषणाचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. दरम्यान, या निवेदनामुळे उंद्रीपट्टी देगलूर गावातील स्वच्छता व सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून ग्रामपंचायत प्रशासन यावर कोणती कार्यवाही करते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. नागरिकांसमोर जाहीर करावी, अशा 7 प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. जेएस न्यूज लाईव्ह मुख्य संपादक मारुती पाटील वडजे, मुखेड.